माझी आई कुठे आहे? अनन्याताई, मला खरंच माहित नाहीये. प्लीज माझ्याशी खोटं नको बोलू. मला ना खूप भीती वाटतेय. सकाळपासून आईचा काहीच पत्ता नाहीये, फोन लागत नाहीये, कुठे गेले कोणालाच माहित नाहीये. माझं ना डोकंही चालत नाहीये. मीराबाईंनी मी ना आईशिवाय नाही राहू शकत. लहानपणापासून मला प्रत्येक गोष्टीसाठी आई हवी आहे. प्लीज सांग ना, माझी आई कुठे आहे? तुला सांगून काय उपयोग आहे? तुला कधीच कळणार नाही, कारण तू लहान असतानाच तुझी आई गेली ना. तुला आईबद्दल काय कळणार आहे ग? मीरा, वेदा परत वेगळं वागायला लागली आहे. मी तिच्या रूममध्ये गेलो तेव्हा ती नॉर्मल बोलत होती. माझ्याशी बोलली, माझ्याकडनं तिने पिलो मागितला, डॉल मागितली. मग एका क्षणात तिचा मूड बदलला आणि ती माझ्यावर ओरडायला लागली तुझ्याबद्दल. आणि शेवटी तिने मला रूममधनं बाहेर जायला सांगितलं. बाबा म्हणाले होते ना, हे तर होणारच होतं. त्या द्रव्याचा परिणाम फक्त 12 तासांसाठीच होता आणि आता 12 तास होऊन गेलेत. मंजिरीची शक्ती सुद्धा परत आली असेल. नाही, पण बाबा हे म्हणाले होते ना की जोवर मंजिरी त्या पिंजऱ्यात आहे तोवर ती काहीच करू शकणार नाही. त्याचं काय झालं? हो, ते आहेच, पण आता मंजिरीची शक्ती परत आली आहे म्हटल्यावर आपल्याला सावध तर राहावं लागणार. आपण ना लवकरात लवकर ते 5 धातू गोळा करूयात. ओके, करूयात. शिवनाथ, शिवनाथ, मला एकटीला सोडून बाहेर कसा काय गेला? कदाचित त्याला खात्री आहे की माझ्याकडे शक्ती असूनही मी त्याचा वापर नाही करू शकत. पण काही करून मला इकडून बाहेर पडावंच लागेल. मला बाहेर पड. माझं रक्त, माझं रक्त. मी बाहेर पडू शकते, बाहेर पडू शकते. मार्ग आहे. अजून सगळं संपलेलं नाहीये, संपलेलं नाहीये. हे कुठे घेऊन चालली आहेस तू? काय प्लॅन आहे तुझा? खरं खरं सांग. अनन्याताई, काय करताय तुम्ही? हात सोडा प्लीज. हे बघा, हे सगळं समजवण्यासाठी माझ्याकडे आत्ता वेळ नाहीये. मला जाऊ द्या. तुझ्याकडे कधी वेळ असतो ग? माझ्या आईच्या विरोधात काळी जादू करायला चालली आहेस ना तू? त्यासाठीच ह्या लाल कपड्यात तू भांडी घेऊन चालली आहेस ना? तसं काही नाहीये, जाऊ द्या. मी कुठेही जाऊ देणार नाहीये तुला. माझ्या आईचा प्रश्न आहे. तिच्यासोबत तुम्ही काहीतरी करणार आहे असं मला वाटतंय. मी खरंच पोलीस स्टेशनला जाणार आहे. अनन्याताई, असं काहीच नाहीये आणि लवकरच तुम्हाला सगळं सत्य कळेल. तोपर्यंत प्लीज धीर धरा थोडा. एक मिनिट.
हे असले फंडे वापरायला मी काय दादा नाहीये, कळलं ना? अहो अनन्याताई, हे बघा असं नका करू. अनन्या, सोड वहिनी. अनन्याताई ऐका ना माझं प्लीज, सोडा ना. अनन्या, आई अगं, आपल्याकडे वेळ नाहीये. चल चल. सॉरी अनन्या, तुझ्या बाबतीत हे कधी करायचं नव्हतं, पण आता पर्याय नव्हता माझ्याकडे. नियती, नियती. हे लोक सतत नियतीचा जप करत बसतात ना, पण ही नियती माझं काहीच वाकडं करू शकत नाही. माझं रक्त जमिनीवर सांडणं सुद्धा नियतीचाच भाग होता. आणि आता हीच नियती मला या पिंजऱ्यातून बाहेर काढेल.